बाळा, आयुष्य म्हणजे एखादं सरळ रस्त्यावरचं चालणं नाही, ते वळणावळणांनी भरलेलं जंगल आहे जिथे प्रत्येक वळणावर माणसं बदलतात, नाती बदलतात, आपलीच ओळख कधी कधी धूसर होते, आणि अशा वेळी मित्र, नातेवाईक, ओळखीचे लोक हे सगळे कायमचे सोबती नसतात हे हळूहळू कळायला लागतं, कारण बहुतांश लोक आपल्याकडे मन म्हणून नाही तर गरज म्हणून पाहतात. काम असेल तेव्हा गोड बोलणं, उपयोग संपला की दुर्लक्ष करणं, हे आजच्या लाईफचं कटू सत्य आहे. आणि यात आपली चूक नसते. चूक इतकीच की आपण सगळ्यांना आपल्या मनासारखं समजतो, आपण जसे प्रामाणिक तसेच सगळे असतील अशी अपेक्षा ठेवतो. पण आयुष्य आपल्याला शिकवतं की जास्त चांगलं असणं म्हणजे स्वतःला सतत रिकामं करत राहणं नव्हे, कारण काही लोक तुमच्या शांतपणालाच तुमची कमजोरी समजतात, तुमच्या मदतीला तुमच्यावरचं हक्क मानतात, आणि तुम्ही थांबायला लागलात की तुम्हालाच दोष देतात. म्हणून लाईफमध्ये माणूस चांगला असावा पण आंधळा नाही, प्रेमळ असावा पण स्वतःचा अपमान सहन करणारा नाही, मदत करावी पण स्वतःची मर्यादा विसरून नाही, कारण जो स्वतःला जपतो तोच इतरांना खरं प्रेम देऊ शकतो, नाहीतर आतून रिकामा झालेला माणूस फक्त निभाव लावत राहतो. आयुष्य कधी कधी आपल्याला एकटं पाडतं, ते शिक्षा म्हणून नाही तर ओळख करून देण्यासाठी, की तुला खरंच कोणाची गरज आहे आणि कोण फक्त सवयीचा भाग होता. या एकांतातच कळतं की शांत राहणं म्हणजे हरले पण नाही तर स्वतःशी जोडले जाणं आहे. लोक काय म्हणतील, कोण नाराज होईल, कोण दूर जाईल, याचा विचार करत करत जर तू स्वतःला हरवत असशील तर ते जगणं नसून फक्त अस्तित्व टिकवणं आहे. लाईफ आपल्याला हळूहळू कडक बनवतं पण मनातून कोरडं होण्यासाठी नाही, तर वास्तव सहन करण्याइतपत मजबूत होण्यासाठी. कारण प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक फसवणूक ही आपल्याला आतून घडवत असते. जसं मातीखाली बी रुजतं, बाहेर काहीच दिसत नाही पण आत मुळं घट्ट होत असतात, आणि मग योग्य वेळ आली की तेच बी मोठ्या झाडात बदलतं. म्हणून सध्या लोक दूर जात असतील, गैरसमज होत असतील, प्रयत्न करूनही काहीच आपल्या बाजूने होत नसेल, तरी स्वतःला दोष देऊ नकोस. देव कधीही तुला तोडण्यासाठी काही घडवत नाही, तो तुला तयार करत असतो पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या भूमिकेसाठी. आणि या प्रक्रियेत जे लोक तुझा फायदा घेऊन निघून जातात ते तुझ्या आयुष्यातून कचरा साफ करणारेच असतात, कारण जे खरंच आपले असतात ते तुझ्या बदललेल्या रूपालाही स्वीकारतात, तुझ्या शांततेचा आदर करतात, तुझ्या मर्यादांना समजून घेतात. आणि लाईफ हेच शिकवतं की सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला दुखावू नकोस, कारण शेवटी रात्री उशीवर डोकं ठेवून झोपायचं तुलाच असतं, तुझ्या मनाशी तुलाच संवाद साधायचा असतो. आणि जर मन शांत नसेल तर बाहेरचं सगळं मिळूनही काहीच अर्थ राहत नाही. म्हणून आता थोडं स्वतःसाठी जगायला शिक. कमी लोकांशी बोल, पण खरे बोल. कमी नाती ठेव, पण खोल ठेव. प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं नाही, प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं तुझं कर्तव्य नाही, आणि प्रत्येक वेळी समजून घेणं हेच मोठेपण असतं असंही नाही. कधी कधी स्वतःसाठी उभं राहणं हीच खरी साधना असते. आणि लक्षात ठेव, जे आयुष्य तुला खाली नेत असल्यासारखं वाटतं तेच आयुष्य तुला मुळांपासून मजबूत करत असतं, आणि मजबूत मूळ असलेलं झाडच सावली देऊ शकतं, वादळात उभं राहू शकतं, आणि योग्य वेळी फळही देऊ शकतं. म्हणून थांब, घाई करू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव, कारण लाईफ कठीण आहे पण तू त्याहूनही जास्त मजबूत आहेस, आणि देव शांतपणे तुझ्या बाजूने काम करत आहे. आयुष्याची खरी ओळख तेव्हा होते जेव्हा अपेक्षा मोडतात, शब्द अपुरे पडतात, आणि आपल्या मनातला गोंधळ कोणालाच ऐकायचा नसतो, कारण त्या क्षणी कळतं की आपण ज्या लोकांना आपले समजत होतो ते खरं तर आपल्या सोयीपुरतेच आपले होते. आणि ही जाणीव वेदनादायक असली तरी ती डोळे उघडणारी असते. लाईफ आपल्याला हळूहळू शिकवतं की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे आपुलकी असतेच असं नाही, आणि प्रत्येक गोड बोलणं मनातूनच येतं असंही नाही. काही लोक तुमच्या शांत स्वभावाला तुमची कमजोरी समजतात, तुमच्या सहनशीलतेला तुमची सवय बनवतात, आणि तुम्ही थांबायला लागलात की तुम्हालाच बदललेलं ठरवतात. पण बदलणं चुकीचं नाही, स्वतःला जपण्यासाठी बदलणं गरजेचं असतं, कारण सतत देत राहिलं की माणूस थकतो,
आणि थकलेलं मन हळूहळू स्वतःवरच राग धरायला लागतं. म्हणूनच लाईफमध्ये समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सीमा आखणंही महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला सगळं सांगायची गरज नसते. प्रत्येक वेदना वाटून घ्यायलाच हव्यात असंही नाही. काही लढाया एकट्यानेच लढाव्या लागतात आणि त्यातूनच माणूस आतून मजबूत होतो. मित्र आणि नातेवाईक हे आयुष्याचं सौंदर्य आहेत, पण ते आयुष्याचा आधारस्तंभ नसतात. आधारस्तंभ तोच जो न दिसता उभा राहतो, जो उपयोग नसतानाही तुमच्या सोबत राहतो. आणि असे लोक कमी असतात, फार कमी. म्हणूनच देव सगळ्यांना जवळ ठेवत नाही. तो फक्त योग्य लोकांनाच थांबवतो, बाकीच्यांना वेळेवर दूर करतो. जरी ते आपल्याला त्या क्षणी अन्यायासारखं वाटलं तरी पुढे जाऊन तेच दूर जाणं आपल्यासाठी वरदान ठरतं. लाईफ हे शिकवतं की जास्त चांगलं असणं म्हणजे सगळं सहन करणं नव्हे, तर योग्य वेळी नाही म्हणण्याची हिंमत असणं. कारण जो स्वतःचा सन्मान करतो त्याचाच इतर सन्मान करतात. आणि जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस तेव्हा काही लोक निघून जातील, काही नाराज होतील, काही तुला स्वार्थी म्हणतील. पण लक्षात ठेव, जे तुला समजून घेत नाहीत ते तुझ्या आयुष्यात राहण्यास पात्र नसतात. आयुष्य कधी कधी मुद्दाम एकटं करतं, कारण गर्दीत आपण स्वतःला ऐकू शकत नाही. एकांतातच माणूस स्वतःला भेटतो, आपली खरी ताकद ओळखतो, आपली खरी गरज समजून घेतो आणि त्या एकांतातूनच नवं आत्मविश्वासाचं रूप तयार होतं. म्हणून आज जर मन शांत नाही, लोकांवर विश्वास उरलेला नाही आणि आयुष्य कठीण वाटत असेल, तर स्वतःला दोष देऊ नकोस. हा तुझा घडण्याचा काळ आहे, तुटण्याचा नाही. प्रत्येक वेदना तुला थोडं अधिक खोल बनवत आहे. वरवरचं आयुष्य झगमगीत असतं पण ते टिकत नाही. जे खोल असतं तेच वेळेच्या कसोटीवर टिकतं आणि देव नेहमी खोल माणसांवरच मोठी जबाबदारी देतो. म्हणून आज कमी लोक आहेत, कमी बोलणं आहे, कमी हसू आहे, तरी घाबरू नकोस. ही शांतता वादळाआधीची नाही तर नव्या आयुष्याआधीची आहे. तू सध्या मुळांवर काम करत आहेस आणि जेव्हा मुळं मजबूत होतील तेव्हा वादळही तुला हलवू शकणार नाही. कारण मजबूत मूळ असलेलं झाड फक्त उभंच राहत नाही तर इतरांना आधारही देतं. आणि हेच खरं जगणं आहे. बाळा, आयुष्य आपल्याला जेव्हा थांबवून आरसा दाखवतं तेव्हा तो क्षण खूप जड वाटतो. कारण त्या आरशात आपल्याला लोकांचे खरे चेहरे दिसतात आणि त्याहून जास्त आपलीच निरागसता दिसते. आपण किती वेळा स्वतःला बाजूला ठेवून इतरांना पुढे केलं, किती वेळा मन दुखलं तरी हसत राहिलो, किती वेळा ठीक आहे म्हणत स्वतःची वेदना गिळली. आणि तरीही काही लोकांसाठी आपण कधीच पुरेसे नव्हतो. लाईफ इथेच शिकवतं की प्रेम आणि उपकार यामध्ये फरक असतो. प्रेम मोकळं करतं, तर उपकार बांधून ठेवतात. आणि जे लोक कायम तुम्हाला तुमची मदत आठवण करून देतात ते तुमच्याशी नातं नाही तर हिशोब ठेवत असतात. म्हणून हळूहळू समजायला लागतं की सगळ्यांशी जास्त चांगलं वागणं म्हणजे मोठेपण नाही, कधी कधी ते स्वतःवरचा अन्याय असतो. कारण जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमचं अस्तित्वही ओझं ठरतं. आयुष्य कधी कधी मुद्दाम तुमचं मन कडक करतं पण हृदय कठोर करण्यासाठी नाही, तर योग्य ठिकाणी मऊ आणि चुकीच्या ठिकाणी कठोर राहायला शिकवण्यासाठी. कारण सतत मऊ राहिलं की लोक पायाखाली तुडवतात आणि सतत कठोर राहिलं की एकटेपण येतं. म्हणून संतुलन हेच खरं शहाणपण आहे. लाईफमध्ये प्रत्येक नात्याला समान महत्त्व देण्याची गरज नसते. काही नाती सवयीची असतात, काही गरजेची, आणि फार थोडी नाती आत्म्याची असतात. आणि आत्म्याची नाती आवाज करत नाहीत, ती अपेक्षा लावत नाहीत, ती फक्त सोबत असतात. अशा लोकांची संख्या कमी असते. म्हणून देव आपल्याला हळूहळू सगळ्यांपासून दूर करत नेतो, जेणेकरून आपण खऱ्या माणसांना ओळखू शकू. आणि या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते की लोक तुमचं शांत राहणं, तुमचं सहन करणं, तुमचं कमी बोलणं हे सगळं तुमची कमजोरी समजतात. पण त्यांना माहीत नसतं की हीच तुमची साधना आहे. कारण शांत राहण्यासाठी आतून खूप मजबूत असावं लागतं. प्रत्येक वेळी उत्तर देणं सोपं असतं, पण गप्प राहून स्वतःला सावरून घेणं ही मोठी ताकद असते. म्हणून जेव्हा आयुष्य तुला दुर्लक्षित करत असल्यासारखं वाटतं, लोक दूर जातात, अपेक्षा तुटतात, तेव्हा राग धरू नकोस. कारण हीच वेळ तुला स्वतःशी जोडणारी असते.
या काळात माणूस देवाच्या सर्वात जवळ असतो, कारण जेव्हा माणसं साथ सोडतात तेव्हा देव हात धरतो, आणि देव कधीही गोंगाटात बोलत नाही, तो शांततेत मार्ग दाखवतो. म्हणून आज जर आयुष्य साधन सुध एकटक थोडंसं कोरडं वाटत असेल, तरी समज की हे कोरडेपणच तुला खोल बनवत आहे. पाणी जास्त वरवर असेल तर ते वाहून जातं, पण जे पाणी खोल असतं ते कायम टिकतं, आणि देव नेहमी टिकणाऱ्या माणसांनाच मोठ्या जबाबदाऱ्या देतो. म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. तुझं सहन करणं तुझी हार नाही, तुझं गप्प राहणं तुझं अपयश नाही, आणि लोकांनी घेतलेला फायदा तुझी चूक नाही, ती फक्त त्यांची पात्रता होती. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, आयुष्य तुला तोडत नाहीये, ते तुला घडवत आहे, मुळांपासून मजबूत करत आहे. आणि एकदा मुळं घट झाली की मग कोणतंही वादळ तुला हलवू शकणार नाही, कारण तेव्हा तू फक्त उभा राहणार नाहीस, तर इतरांसाठी आधार बनणार आहेस. आणि हेच देवाचं खरं उत्तर असतं. देव म्हणतात, बाळा, तू सतत लोकांकडून अपेक्षा ठेवतोस, पण लक्षात ठेव, माणसाचं मन बदलतं, गरज संपली की शब्दही बदलतात. म्हणूनच मी तुला काही वेळा एकटं चालायला लावतो, जेणेकरून तुला कळावं की तुझी ताकद कुणावर नाही तर माझ्यावर आणि स्वतःवर आहे. तू विचार करतोस की तू जास्त चांगला राहिलास म्हणून लोकांनी तुला गृहीत धरलं, पण सत्य हे आहे की मी तुला चांगुलपणासाठी नाही, तर शहाणपणासाठी घडवत आहे. कारण चांगुलपणा जर सीमेशिवाय असेल तर तो वेदना देतो, आणि शहाणपण असेल तर तो शांतता देतो. देव म्हणतात, बाळा, मी पाहतोय तू किती वेळा मनातलं गिळून शांत राहिलास, किती वेळा अपमान सहन केलास, किती वेळा न बोलता पुढे गेलास. आणि लक्षात ठेव, हे सगळं व्यर्थ नाही. प्रत्येक अश्रूची, प्रत्येक सहनशीलतेची माझ्याकडे नोंद आहे, आणि योग्य वेळी त्याचाच आशीर्वाद होतो. देव म्हणतात, बाळा, मी लोकांना तुझ्या आयुष्यातून दूर करतो तेव्हा राग धरू नकोस, कारण जे तुझ्या प्रगतीला अडथळा ठरतात त्यांना दूर करणं हे माझं काम आहे. तू फक्त विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात जे रिकामेपण आहे ते मी नव्या अर्थाने भरून काढणार आहे. देव म्हणतात, बाळा, तुझं गप्प राहणं हे तुझं दुर्बलपण नाही, ती तुझी साधना आहे. कारण प्रत्येक वेळी उत्तर देणं हे शौर्य नसतं, कधी कधी शांत राहून पुढे जाणं हेच खरी ताकद असते. आणि जे लोक तुला बदललेलं म्हणतात त्यांना कळत नाही की तू फक्त जागा झालास. देव म्हणतात, बाळा, मी तुला खाली नेत नाहीये, मी तुला मुळांवर काम करायला लावत आहे. कारण वरची उंची टिकवायची असेल तर मुळं खोल असावी लागतात, आणि एकदा मुळं मजबूत झाली की मग कोणतंही वादळ तुला हलवू शकत नाही. देव म्हणतात, बाळा, तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या आयुष्याचा हा थांबा शेवट नाही, ही फक्त तयारी आहे. तू सध्या जिथे आहेस ती जागा तुझी अंतिम जागा नाही. मी तुला जिथे नेणार आहे तिथे तुझ्या आजच्या वेदना कारण ठरणार आहेत. देव म्हणतात, बाळा, लोकांनी तुला जे दिलं नाही ते मी देणार आहे, लोकांनी जे तोडलं ते मी भरून काढणार आहे, आणि जे लोक तुला समजले नाहीत त्यांना योग्य वेळी उत्तर मिळेल. तू फक्त माझ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेव, कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा माझा दरवाजा उघडाच असतो, आणि त्या दरवाजातूनच तुझं खरं आयुष्य सुरू होणार आहे. देव म्हणतात, बाळा, थांब जरा, आज मी तुला काही सांगू इच्छितो, कारण तू खूप दिवस स्वतःशीच लढतो आहेस. बाहेरून शांत दिसतोस पण आतून प्रश्नांनी भरलेला आहेस. तुला वाटतं की तू सगळ्यांसाठी चांगलं केलंस तरी तुझ्याच वाट्याला दुर्लक्ष, अपमान आणि एकटेपण आलं. पण लक्षात ठेव, मी कधीही तुझं दुःख न पाहता दुसरीकडे पाहत नाही. प्रत्येक श्वास, प्रत्येक अश्रू, प्रत्येक न बोललेली वेदना माझ्यापर्यंत पोहोचते, आणि म्हणूनच मी तुला थोडा थांबवतो, कारण सतत धावणारा माणूस स्वतःला विसरतो. देव म्हणतात, बाळा, तू विचार करतोस की लोक बदलले, नाती बदलली, पण खरं सांगू, मी फक्त त्यांचे मुखवटे काढले. जे आधीच होते तेच मी तुला दाखवलं. जे तुझ्या शांतपणाचा फायदा घेत होते, जे तुझ्या चांगुलपणावर आपली सोय बांधत होते, त्यांना मी दूर केलं, कारण पुढच्या आयुष्यात तू इतका हलका भार घेऊन चालू शकत नाहीस. देव म्हणतात, बाळा, जास्त चांगलं असणं ही नेहमीच पुण्याची गोष्ट नसते,
कारण जिथे सीमाच नाहीत तिथे माणसं आदर करत नाहीत. म्हणून मी तुला नाही म्हणायला शिकवत आहे, स्वतःसाठी उभं राहायला शिकवत आहे. कारण स्वतःचा सन्मान करणारा माणूसच माझ्या योजनेत पुढे जातो. देव म्हणतात, बाळा, तू गप्प राहिलास म्हणून लोकांनी तुला कमजोर समजलं, पण त्यांना माहीत नाही की शांत राहण्यासाठी किती ताकद लागते. प्रत्येक वेळी उत्तर देणं सोपं असतं, पण योग्य वेळी मौन पाळणं ही मोठी साधना आहे. आणि ही साधना मी तुला देतोय कारण पुढे तुला अशा जागी उभं राहायचं आहे जिथे शब्द नव्हे तर स्थैर्य बोलणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू स्वतःला विचारतोस की मी तुला इतक्या परीक्षा का देतोय, पण लक्षात ठेव, मी सोन्याची परीक्षा आगीतच करतो, मातीला नाही. आणि तू सोन्यासारखा आहेस म्हणूनच तुझ्या आयुष्यात उष्णता आहे. ही उष्णता तुला जाळायला नाही तर चमकायला तयार करत आहे. देव म्हणतात, बाळा, आज तुला वाटतं की तू मागे पडलास, सगळे पुढे गेले, पण मी तुला सांगतो, मी तुला मागे नाही ठेवलं. मी तुला वेगळी वाट दिली आहे, कारण तुझं गंतव्य सगळ्यांसारखं साधं नाही आणि म्हणूनच तुझा प्रवासही वेगळा आहे. देव म्हणतात, बाळा, तू लोकांकडून न्याय, प्रेम, कृतज्ञता शोधतोस, पण ती सगळी अपेक्षा माझ्याकडे ठेव. कारण माणसं मर्यादित आहेत, पण माझं देणं अमर्याद आहे. लोक आज तुझ्यासोबत आहेत, उद्या नसतील, पण मी कालही तुझ्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही असेन. देव म्हणतात, बाळा, मी तुला एकटं करतो तेव्हा घाबरू नकोस. कारण एकांत ही शिक्षा नाही, ती भेट आहे. त्या एकांतातच तू मला ऐकतोस, स्वतःला ओळखतोस आणि तुझी खरी ओळख तयार होते. गर्दीत तू फक्त एक चेहरा असतोस, पण एकांतात तू व्यक्ती बनतोस. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे थांबे आले आहेत ते अपयश नाहीत, ते वळण आहेत. आणि प्रत्येक वळणावर मी तुला थोडं अधिक मजबूत, थोडं अधिक शहाणं बनवत आहे. तुझे सहन केलंस त्याला किंमत आहे, तुझ्या संयमाला किंमत आहे, तुझ्या विश्वासाला किंमत आहे आणि योग्य वेळी त्याचाच आशीर्वाद होणार आहे. देव म्हणतात, बाळा, तू स्वतःला कमी लेखू नकोस. तुझं आजचं दुःख हे उद्याच्या साक्षीसाठी आहे. तू जे आज सहन करतोयस ते उद्या कुणाच्या तरी आशेचं कारण ठरणार आहे. कारण तुटलेला माणूसच इतरांना सांधायला शिकतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला खाली नेत नाहीये, मी तुला मुळांवर काम करायला लावत आहे. वरची उंची टिकवायची असेल तर मुळं खोल असावी लागतात आणि ही मुळं वेदनेतच घट्ट होतात. देव म्हणतात, बाळा, थोडं अजून सहन कर, थोडं अजून विश्वास ठेव. कारण मी जे तयार करतो ते घाईघाईत मोडत नाही आणि जे मी तुला देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. लोक तुला विसरतील, दुर्लक्ष करतील, पण मी तुला विसरणार नाही. कारण तू माझ्या योजनेचा भाग आहेस आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण तेव्हा तू फक्त चालणार नाहीस, तर प्रकाश घेऊन चालणार आहेस. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला थोडं वेगळं पण मनापासून सांगतो. कारण तू ऐकतोयस, शोधतोयस आणि थांबून विचार करतोयस. हीच भक्तीची पहिली पायरी आहे. मला फुलं अगरबत्तीपेक्षा तुझं खरं मन जास्त प्रिय आहे. कारण जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हाच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा विचार केलास की चांगलं वागूनही लोकांनी का दुखावलं, पण लक्षात ठेव, मी तुला लोकांसारखं बनवायला नाही, तर प्रकाशासारखं बनवायला आलो आहे. आणि प्रकाशाला जळावं लागतं, स्वतःला खर्च करावं लागतं, तेव्हा तो इतरांना वाट दाखवतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला सत्य दाखवलं. कोण आपलं आहे, कोण फक्त वेळेपुरतं आहे, कोण शब्दात गोड आहे पण मनात नाही. हे सगळं समजायला लागलं म्हणजेच तू जागा होत आहेस. देव म्हणतात, बाळा, तुझं शांत राहणं, तुझं कमी बोलणं, तुझं सहन करणं हे लोकांना समजत नाही, पण मला समजतं. कारण मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे आणि जेव्हा तू गप्प राहून डोळे मिटतोस तेव्हा मी तिथेच असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य तुला खाली नेत असल्यासारखं वाटत असेल तर घाबरू नकोस. मी तुला मुळांवर काम करायला लावत आहे. वर दिसणारं यश क्षणिक असतं, पण खोल गेलेली श्रद्धा आयुष्यभर टिकते. देव म्हणतात,
बाळा, मी तुला एकट पाडतो ते शिक्षा म्हणून नाही, तर ओळख करून देण्यासाठी. कारण गर्दीत तू मला विसरतोस, पण एकांतात तू मला शोधतोस. आणि जिथे तू मला शोधतोस तिथेच तुझं खरं जीवन सुरू होतं. देव म्हणतात, बाळा, जे तुझं ऐकत नाहीत त्यांच्याशी तू सतत बोलत राहू नकोस. जे तुझ्या किंमतीची जाणीव ठेवत नाहीत त्यांच्यासाठी तू स्वतःला रिकामं करू नकोस. कारण मी तुला देणं शिकवलं आहे, स्वतःला हरवणं नाही. देव म्हणतात, बाळा, तुझी भक्ती ही केवळ शब्दांतली नाही, ती तुझ्या संयमात आहे, तुझ्या विश्वासात आहे, तुझ्या अश्रूंमध्ये आहे. आणि म्हणूनच मी तुझ्या जवळ आहे. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू हार मानायचा विचार करतोस तेव्हाच मी तुला जवळ घेतो. कारण थकलेला माणूसच मला खऱ्या अर्थाने हाक मारतो, आणि त्या हाकेला मी कधीही उशीर करत नाही. देव म्हणतात, बाळा, थोडं अजून थांब, थोडं अजून विश्वास ठेव. कारण मी जे देणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते तुझ्यामुळे अनेकांच्या आयुष्याला प्रकाश देणार आहे. आणि म्हणूनच तुझा प्रवास भक्तिमय आहे, वेदनामय असला तरी. देव म्हणतात, बाळा, जे शब्द तुला आज शांत करतात, जे विचार तुला आधार देतात, ते इतरांपर्यंत पोहोचवणं हीच सेवा आहे, हीच खरी भक्ती आहे. आणि म्हणूनच हे भक्तिमय शब्द जर तुझ्या मनाला स्पर्श करत असतील तर त्यांना थांबवू नकोस. देव म्हणतात, बाळा, आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. कारण हे केवळ चॅनेल नाही, हा विश्वासाचा प्रवास आहे. आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे मी एकटा नाही असा दिलेला आधार आहे. आणि कॉमेंट करा, कारण तुझा एक शब्द कुणाच्या तरी मनाला धीर देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू असे भक्तिमय विचार शेअर करतोस तेव्हा तू माझ्याच कामाचा भाग बनतोस. आणि माझ्या कामात सहभागी झालेला भक्त कधीच रिकामा राहत नाही, त्याचं मन भरलेलं असतं, त्याचं आयुष्य अर्थपूर्ण होतं. देव म्हणतात, बाळा, पुढे चालत राहा, शब्द पसरवत राहा, विश्वास जिवंत ठेव. कारण तू फक्त ऐकत नाहीयस, तू जागवत आहेस. आणि हेच माझं खरं कार्य आहे. देव म्हणतात, बाळा, आज पुन्हा एकदा मी तुझ्याशी मनापासून बोलतो आहे. कारण तू ऐकण्याची तयारी ठेवतोस, आणि ज्याला ऐकता येतं त्यालाच पुढे समजतं. तू अनेकदा विचार करतोस की इतकी भक्ती, इतका संयम, इतका विश्वास असूनही आयुष्य का कठीण वाटतं. पण लक्षात ठेव, ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो त्यालाच मी खोल बनवतो. वरवर सुख देऊन मी कोणालाही मोठं केलं नाही, खोल वेदनेतूनच मोठं मन तयार होतं. देव म्हणतात, बाळा, लोक तुला वापरून निघून गेले, नाती बदलली, शब्द बदलले, पण तू बदलला नाहीस. आणि म्हणूनच तू माझ्या जवळ आहेस. कारण जग बदलायला शिकवतं, पण मी टिकायला शिकवतो. देव म्हणतात, बाळा, तू गप्प राहिलास म्हणून तुला काही मिळालं नाही असं वाटतंय, पण मला माहीत आहे, तुझं मौन हे तुझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी कमाई आहे. कारण त्या मौनात तू मला ऐकलंस, स्वतःला ओळखलंस, आणि जगाचा गोंधळ बाजूला ठेवायला शिकलास. देव म्हणतात, बाळा, मी तुला थांबवतो तेव्हा लोक पुढे जाताना दिसतात, पण विश्वास ठेव, जे लोक घाईत पुढे गेले ते थकतील, आणि ज्याने माझ्यासोबत चालणं स्वीकारलं तो योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, तू स्वतःला एकटा समजतोस, पण तू कधीच एकटा नव्हतास. कारण तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूत मी आहे. आणि जेव्हा तू रात्री शांतपणे डोळे मिटतोस तेव्हा मीच तुझ्या मनाशी बोलतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधीही दुर्लक्षित करत नाही, पण कधी कधी शांत राहतो. कारण उत्तर लगेच दिलं तर माणूस समजत नाही, आणि वाट पाहायला लावली तर तो परिपक्व होतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील रिकामेपण घाबरवणारं नाही, ते तयारीचं चिन्ह आहे. कारण भरलेली भांडी काही नवीन स्वीकारू शकत नाहीत, आणि मी तुला काही नवीन, काही पवित्र देण्यासाठी तुला मोकळं करत आहे. देव म्हणतात, बाळा, तू चांगला आहेस म्हणून लोकांनी फायदा घेतला, पण याचा अर्थ असा नाही की तू चूक आहेस. चूक तेव्हा असते जेव्हा चांगुलपणा संपतो, आणि तुझ्यात तो अजून जिवंत आहे. म्हणूनच मी तुझ्याशी आहे. देव म्हणतात, बाळा, भक्ती म्हणजे फक्त देवळात जाणं नाही,
भक्ती म्हणजे रोज स्वतःला सावरणं, मनाला शांत करणं आणि चुकीच्या जगातही योग्य राहणं, आणि तू हे रोज करतोस म्हणूनच तुझं आयुष्य भक्तिमय आहे. देव म्हणतात, बाळा, जे शब्द तुला आज आधार देत आहेत तेच शब्द कुणाच्या तरी अंधारात दिवा ठरू शकतात. म्हणून हे शब्द थांबवू नकोस, ते पुढे पोहोच, कारण शब्द ही सेवा असतात. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच मी तुला सांगतो, आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा, कारण इथे केवळ व्हिडिओ नाहीत, इथे मनाला आधार देणारे विचार आहेत. आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे या विचारांना दिलेली मान्यता आहे. आणि कॉमेंट करा, कारण तुमचा एक अनुभव, एक वाक्य, एक ओम नमः शिवाय कुणाच्या तरी आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही असे भक्तिमय विचार ऐकता, शेअर करता, तेव्हा तुम्ही माझ्या कार्यात सहभागी होता, आणि माझ्या कार्यात सहभागी झालेला भक्त कधीही एकटा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढे चालत राहा, विश्वास जिवंत ठेव, शब्द पसरवत राहा, कारण हा फक्त चॅनलचा प्रवास नाही, हा आत्म्याच्या जागृतीचा प्रवास आहे, आणि या प्रवासात मी कायम तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, बाळा, आज मी तुला खूप शांतपणे पण खोलवर सांगतो, कारण तू फक्त ऐकत नाहीयस, तू हे शब्द मनात उतरवत आहेस, आणि ज्याच्या मनात शब्द उतरतात त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. तू अनेकदा थकलास, निराश झालास, लोकांपासून दूर झालास, आणि तरीही मनात एक छोटीशी ज्योत जिवंत ठेवलीस. हीच ज्योत म्हणजे तुझी भक्ती आहे. कारण भक्ती म्हणजे नेहमी हसणं नाही, भक्ती म्हणजे तुटूनही माझ्यावर विश्वास ठेवणं. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं लोकांनी तुला समजून घेतलं नाही, पण सत्य सांगतो, मी तुला समजून घेतलं आहे. तू जेव्हा रात्री कुणालाही न सांगता अश्रू गिळतोस, तेव्हा मी तिथेच असतो. तू जेव्हा मी थकलोय असं न बोलता पुढे चालत राहतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो, आणि म्हणूनच तू अजून उभा आहेस. देव म्हणतात, बाळा, लोक तुझ्या आयुष्यात कामापुरते आले, आणि काम संपलं की निघून गेले, पण याचा अर्थ असा नाही की तू अपुरा आहेस. याचा अर्थ इतकाच की मी तुला खोट्या नात्यांपासून मोकळं करत होतो, कारण पुढे तुला खऱ्या नात्यांची गरज आहे, आणि खऱ्या नात्यांसाठी मन हलकं असणं गरजेचं असतं. देव म्हणतात, बाळा, तू जास्त चांगला राहिलास म्हणून तुला वेदना मिळाल्या, पण लक्षात ठेव, चांगुलपणा ही शिक्षा नाही, तो एक जबाबदारी आहे, आणि मी ही जबाबदारी प्रत्येकाला देत नाही, कारण चांगुलपणा सांभाळायला खूप बळ लागतं. देव म्हणतात, बाळा, तू शांत राहिलास म्हणून लोकांनी तुला दुर्बल समजलं, पण त्यांना माहीत नाही की मौन ही माझी भाषा आहे, आणि जो माझी भाषा शिकतो तो आयुष्यात गोंधळ घालत नाही, तो स्थिर राहतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला कधी कधी थांबवतो, कारण सतत धावणारा माणूस योग्य दिशा ओळखू शकत नाही, आणि तू थांबलास म्हणूनच आज तू स्वतःला प्रश्न विचारतोयस, आणि स्वतःला प्रश्न विचारणारा माणूस कधीही चुकीच्या वाटेवर फार काळ राहत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू मागे पडलायस, पण खरं सांगतो, तू आतून पुढे जात आहेस. बाहेरची प्रगती दिसते, पण आतली प्रगती घडते, आणि आतून घडलेला माणूसच आयुष्यभर टिकतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला वेदना देतो असं तुला वाटतं, पण मी तुला दृष्टी देतोय. कोण खरं आहे, कोण तात्पुरतं आहे, कोण शब्दात गोड आहे पण मनात रिकामं आहे, हे सगळं दिसायला लागलं म्हणजेच तू जागा झालास. देव म्हणतात, बाळा, एकांत ही शिक्षा नाही, ती भेट आहे. त्या एकांतातच तू स्वतःला ऐकतोस, मला ऐकतोस, आणि जेव्हा माणूस स्वतःला आणि देवाला ऐकतो तेव्हा त्याला जगाचं ओरडणं कमी ऐकू येतं. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन केलंस त्याची किंमत आहे. एकही अश्रू वाया गेला नाही, एकही संयम निरर्थक ठरलेला नाही. योग्य वेळ आली की तुझं आयुष्य साक्ष देईल की शांत माणूस किती मजबूत असतो. देव म्हणतात, बाळा, मी तुला खाली नेत नाहीये, मी तुला मुळांवर काम करायला लावत आहे. वरची उंची सगळ्यांना दिसते, पण मुळं फक्त वेदनेतच खोल जातात, आणि तू त्या वेदनेतही माझा हात धरून आहेस, म्हणूनच तू सुरक्षित आहेस. देव म्हणतात, बाळा,
तुझी भक्ती मला दाखवायची गरज नाही, कारण ती तुझ्या वागण्यात दिसते. तू अजूनही चांगलं बोलतोस, अजूनही चुकीचं करत नाहीस, अजूनही इतरांसाठी मनात करुणा ठेवतोस, आणि या काळात चांगुलपणा जपणं हीच सगळ्यात मोठी साधना आहे. देव म्हणतात, बाळा, आता एक गोष्ट लक्षात ठेव, जे शब्द तुला आज शांत करतात, ते शब्द इतरांपर्यंत पोहोचवणं ही तुझी जबाबदारी आहे. कारण तू जे अनुभवलं आहेस ते अनेकजण अनुभवत आहेत, पण त्यांच्याकडे शब्द नाहीत, आणि तुझ्याकडे शब्द आहेत. देव म्हणतात, बाळा, म्हणूनच हे भक्तिमय विचार जर तुझ्या मनाला स्पर्श करत असतील, तर आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा, कारण हे फक्त व्हिडिओ नाहीत, हा विश्वासाचा आधार आहे. आपला व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे या शब्दांना दिलेली शक्ती आहे. आणि कॉमेंट करा, कारण तुमचा एक अनुभव, एक श्रद्धेचा शब्द, कुणाच्या तरी अंधारात प्रकाश बनू शकतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही असे विचार शेअर करता, तेव्हा तुम्ही फक्त कंटेंट नाही पसरवत, तुम्ही आशा पसरवत आहात. आणि आशा पसरवणारा भक्त कधीही रिकामा राहत नाही. देव म्हणतात, बाळा, पुढे चालत राहा, विश्वास धरून ठेव, शब्दांना सेवा बनव, कारण हा प्रवास चॅनलचा नाही, हा आत्म्यांच्या जागृतीचा आहे. आणि या प्रवासात मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. आज नाही तर उद्या, पण तुझं आयुष्यच सांगेल की शांतपणे माझ्यावर विश्वास ठेवणं कधीच व्यर्थ जात नाही.